मिळाली औषधं? हो सर, मिळाली मला औषधं. आई जरा मगाशी जास्तच घाबरली होती. स्वाभाविक आहे रोहन. अशा वेळेस लोकांचे इमोशन्स हँडल करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. सिस्टर, ही आमच्या पेशंटची औषधं डॉक्टरांनी मागवली होती. हा, ही औषध. स्वानंदी मॅडम, रात्र खूप झाले. तुम्ही सुष्मिता आणि आईना घेऊन घरी जा. मी थांबतो इथे. नाही सर, ऐका ना, मी इथे थांबू शकतो. इनफॅक्ट तुम्ही सगळेच आता दमले असेल तर तुम्ही जा, मी थांबतो इथे. नाही, मी थांबतो. काय परत राऊंडला जर डॉक्टर आले ना तर मला त्यांच्याशी बोलता येईल. हवं तर तू थांब माझ्या बरोबर. चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये मला. ताई ऐक ना, एक काम कर, तू आई आणि सूसला घेऊन घरी जा. मी आणि समर सर थांबू ना इथे. नाही, मी नाही जाणार आहे कुठे. मी इथेच थांबणार आहे. अगं खरं तर तू आई आणि सुशला घेऊन जा आता घरी. नाही, मी नाही जाणार घरी. मी इथेच थांबणार आहे. मी तुला अळणारच नाहीये. मी नाही जाणार. मम्मा थांबते तर मी पण थांबते इथेच ताई, प्लीज. अगं राजा, नको. ऐक, मला काही वाटलं तरी मी तुम्हाला फोनवर कळवेन. ओके आई, मी सगळं अपडेट करेन तुम्हाला. नाही, पण मी जाऊन काय करू? मी त्यांना शुद्ध आल्यानंतर मग मी पाहिजे ना त्यांच्या बरोबर. मी थांबते इकडे. मी नाही जाणार. आणि रोहन, अधिराई घरी एकटी आहे ना, तर मला वाटतं तूच जा घरी, कारण मी कळवेन ना, सगळं कळवेन मी. रोहन तू जा. खरंच आम्ही आहोत तिथे. आम्ही बघतो. ठीक आहे, चालेल. मी जातो यांना घेऊन घरी. पण ताई, काही लागलं ना तर मला कॉल करायचा. लिटरली काही. मी लगेच येईन इथे. टेन्शन नको घेऊ. चल. नक्की तू मला कळवशील ना? हो, चल. अगं आहे ताई, आहे. ये. काळजी नको घेऊस. बाबा येतील घरी. तू बघ मग शुद्ध आल्या बरोबर. हो, मी फोन करते. येस. जरा बघा. ताई, हो, मी करतो कॉल तुला. काळजी घे. नीट ने. हो. स्वानंदी मॅडम, प्लीज रडू नका. मला माहिती आहे हे म्हणणं खूप सोपं आहे, पण पॉझिटिव्ह विचार करा प्लीज.